अबोली या मालिकेच्या 29 नोव्हेंबरच्या भागामध्ये अबोली सांगत असते, शार्दूल आपण कोल्हापूरला जायचं आहे. बहुरूपी म्हणतो, अबोली अगं हे त्याच्यासाठी सरप्राईज होतं, तू त्याला का बरं हे सांगितलंस? यावरती अबोली म्हणते, अंकुश सरांना याच्यासोबत बोलायचं आहे. बहुरूपी विचार करतो, जर मी आत्ता ह्याला बोलू दिलं नाही तर अंकुशच्या मनामध्ये 10 शंका येतील आणि मग तो उगाच इन्व्हेस्टिगेट करायला लागेल. आणि आता तो अबोलीला म्हणतो, ठीक आहे तू लावून दे त्याला कॉल. आता अबोली त्याला कॉल लावून देते, पण त्यावेळेला नेमकं काहीतरी महत्त्वाची गोपनीय बातमी कळते. म्हणून अंकुश म्हणतो, शार्दूल बाळा मला ना एक महत्त्वाचं काम आलं, मी तुला नंतर कॉल करतो. आणि अंकुश तिकडून निघून जातो. शार्दूल म्हणतो, बघितलंच अबोली मावशी असे करतात डॅडा, माझ्याशी नीट बोलतसुद्धा नाहीत. आता इकडे सुंठी वाचून खोकला गेला म्हणून बहुरूपी खूप खुश झालेला असतो. तो म्हणतो, हे बघ अबोली, उद्या सकाळी लवकर आपल्याला निघायचं आहे आणि लवकरात लवकर कोल्हापूरला जायचं. बहुरूपाच्या डोक्यामध्ये काहीतरी विचार शिजत असतात. तोपर्यंत इकडे आता नीता सांगत असते, बघितलं मी अबोली शार्दूलला कुणाला भेटू देत नाही आणि त्याला घेऊन कोल्हापूरला चाललेली आहे. म्हणजे कसं आहे ना, या लोकांना त्याची प्रॉपर्टीवरती डोळा आहे. शार्दूलच्या नावावरती खूप सारी प्रॉपर्टी असेल ना, त्यावरती शरद म्हणतो, आपण एक काम केलं तर, आपणच शार्दूलला आपण दत्तक घेतलं तर? यावरती नीता म्हणते, हो पण शार्दूलला आपण मनवायला पाहिजे ना, आपल्याला पण मूल नाही आहे, त्याला पण आई बाबा नाहीत. आपण त्याच्या वकिलाला भेटूया आणि सांगूया की आम्हाला पण एका मुलाची गरज आहे, शार्दूलला आई बाबांची गरज आहे, तर आम्हाला त्याला दत्तक द्याल का? असा विचार करत दोघंजणं शार्दूलला भेटण्यासाठी त्या रूममध्ये येतात आणि इथेच दोघंजणं अचूक अडकतात. आता मात्र दोघं आत आल्यावरती बहुरूपी त्यावेळेला नेमका बाहेर गेलेला असतो आणि आता हे दोघंजणं शार्दूल करत शार्दूलला बोलायला जातात. आता अबोली इकडे अंकुशला कॉल करत असते, पण कॉल काही लागत नाही. त्यावेळेला बहुरूपी आतमध्ये येतो आणि त्या दोघांना अचूक पकडतो. त्यावेळेला शरद म्हणतो, तू कोण आहेस? आम्ही तर शार्दूलला भेटायला आलेलो होतो. बहुरूपी म्हणतो, माझं सत्य तुम्हाला समजले ना, आता मला तुम्हाला सोडता येणार नाही. दोघंजणं हातापाया पडत, आम्ही काही नाही केलं अशी भीक मागायला लागतात. त्यावेळेला बहुरूपी म्हणतो, आता तुम्हाला माझं सत्य समजले तर तुम्हाला माझ्यासाठीच काम करावं लागेल. मी जे सांगेन तेच तुम्हाला ऐकावं लागेल. उद्या सकाळी 5 वाजता माझ्यासाठी तू कॅब बुक करायची आणि तुझ्या या बडबड्या बायकोला इथे ओलीस ठेवायचं. जर काही कमी जास्त करण्याचा तू प्रयत्न केलास ना, तर तुझ्या या बायकोला मी बघून घेईन काय करायचं ते. त्यामुळे तुझी माझ्याकडून सुटका होणार नाही. तू असं म्हणत तो आता शरदला पाठवतो. आणि आता इकडे अबोली सकाळी अंकुशसाठी जेवण बनवत असते. त्यावेळेला ती अंकुशला पाहते. अंकुश देवाच्या पाया पडत असतो. अबोली म्हणते, अंकुश सर मला माफ करा, म्हणजे ना मी तुम्हाला खरं सांगू शकत नाही आहे. बहुरूपी इथेच आहे आपल्या आजूबाजूला, पण मी तुम्हाला सांगू शकत नाही कारण प्रश्न शार्दूलच्या जीवाचा आहे. जर प्रश्न माझ्या जीवाचा असताना तर मात्र मी तुम्हाला सगळं सांगितलं असतं, माझ्या जीवाची मी पर्वा केली नसती. पण प्रश्न शार्दूलचा असल्यामुळे मला आता गप्प राहावं लागतंय. शार्दूलला जिवंत ठेवण्यासाठी मी स्वतःच्या जीवाची सुद्धा आहुती देऊ शकते. असं म्हणत अबोली आता खूप मोठा निर्णय घेते. अंकुश जेवायला बसतो. अबोलीने त्याच्या आवडीची कारल्याची भाजी केलेली असते. आता मात्र अंकुश म्हणतो, अबोली कारल्याची भाजी खूप छान झालेली आहे आणि तू इकडे कोल्हापूरला गेलीस ना की मला कॉल कर, म्हणजे तुम्ही सुखरूप तिकडे पोचलात हे माझ्यापर्यंत पोहोचेल. आजी म्हणत असते, पण मला कळत नाही आहे की ह्याला तिकडे घेऊन जायची काय गरज आहे? याच्यावरती अंकुश म्हणतो, नाही आजी बरोबर आहे, म्हणजे त्याच्यावरती इतकं मोठं संकट आलं ना शार्दूलवरती की त्याला कदाचित त्याच्या गावाला गेलं ना कोल्हापूर की बरं वाटेल. पण अबोली तू त्याची काळजी घेशील ना? असं म्हणत अंकुश आता अबोलीला समजावून सांगत असतो. तोपर्यंत नीता सांगत असते, आता तुमचं काम झालंय ना, मला इथून सोडा ना, मला इथून जाऊ दे. यावरती बहुरूपी सांगत असतो, येऊ दे तुझ्या नवऱ्याला, त्यांनी काही गडबड केली तर? तोपर्यंत अबोली येते. नीता म्हणते, बघ ना अबोली, अगं यांनी मला सुद्धा ओलीस धरलंय, मला तरी सोडायला सांग की. यावरती बहुरूपी म्हणतो, आता कुणाची सुटका होणार नाही आहे इथून, सगळ्यांना माझ्या जाळ्यात अडकायला लागणार आहे. आता मात्र इकडे नीता हातापाया पडते आणि मला तरी जाऊ दे, माझा या सगळ्यामध्ये काय दोष आहे? मी या सगळ्यामध्ये काहीच केलेलं नाही आहे. बहुरूपी म्हणतो, आता तुम्ही सगळे माझे प्यादे झालेले आहात, मी कुणालाही सोडणार नाही हे मात्र नक्की. आणि बहुरूपी विचार करत असतो, काहीही झालं तरी लवकरात लवकर मला इथून सटकायलाच पाहिजे. नंतर सकाळी लवकरच आता कॅब बुक केलेली असते. कॅब येते आणि 5च्या आधीच आता इकडे बहुरूपी अबोलीला उठवायला येतो. अबोली उठ, आपल्याला जायचं आहे, असं म्हणत तो आता अबोलीला उठवत असतो. आणि अबोली सांगते, अजून 5 नाही वाजले. बहुरूपी म्हणतो, 5 वाजले नसले तरीसुद्धा आपल्याला लवकरात लवकर निघायचं आहे. अबोली विचार करत असते की आता आपल्याला
अंकुश सरांना कॉल करता येत नाही आहे, पण लवकरात लवकर मेसेज तरी करूया का? आणि बहुरूप्याचा मोबाईल आतमध्येच राहिलेला असतो. अबोली विचार करते, पटकन अंकुश सरांना मेसेज करते की शार्दूलच्या जीवाला धोका आहे, म्हणजे अंकुश सर काहीतरी हालचाल करतील आणि शार्दूलला वाचवतील. मग बहुरूप्याच्या मोबाईलचा पासवर्ड काढण्याचा अबोली प्रयत्न करत असते. बहुरूपी मात्र बाहेर या सगळ्यापासून अनभिज्ञ असतो. अबोली लगेचच मोबाईलचा काही ना काही जुगाड करून पासवर्ड शोधते आणि अंकुशला मेसेज करायला लागते. मेसेज करत असताना अबोली लिहिते की शार्दूलच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे सर मी शार्दूलला घेऊन जरी कोल्हापूरला चालले असले तरी बहुरूप्याने आम्हाला दोघांना किडनॅप करून हे माझ्याकडून करवून घेतलंय. तुम्हाला जसं शक्य होईल तसं आता तुम्ही त्या बहुरूप्याला शिक्षा करा आणि बहुरूप्याला पकडा, म्हणजे शार्दूलच्या जीवाचा धोका टळेल. असा मेसेज अबोली करते. तोपर्यंत बहुरूपी तिकडे येतो. अबोलीला रंगेहात पकडतो आणि म्हणतो, अबोली तुला काय वाटलं मी चुकून इथे मोबाईल विसरून गेलो का? अजिबात नाही, मी चुकून मोबाईल विसरून गेलेलो नाही आहे. मी मुद्दाम मोबाईल ठेवला होता. मला पाहायचं होतं की तू काय करते आहेस ते. तू ह्या मोबाईलवरून मेसेज करून मला धोका देतेस का? तर मला तुझी फितरत कळली. तू मला धोका देण्यासाठीच हे सगळं करत होतीस. त्या दिवशी राघूसुद्धा रूममध्ये आली तेव्हा पण तू नेमकं शार्दूलला पळवून घेऊन जात होतीस आणि मी तुला रंगेहात पकडलं. अबोली मी विचार केला होता की माझं काम होताच, म्हणजे मी इथून सुटताच तुला जीवदान देईन, पण तुला जीवदान देऊन मी आता चूक करणार नाही. आता का मी एकदा इथून सुटलो की कोणत्या तरी ट्रेनमध्ये शार्दूलला सोडून देईन आणि तुला मात्र मी जीवदान देणार नाही, असं म्हणत तो अबोलीला जीवे मारण्याची धमकी देतो. आता अबोलीकडे कोणताच पर्याय उरलेला नसतो. काय करावं कळत नसतं. बहुरूप्याच्या सांगण्याप्रमाणे कटपुतळीसारखी अबोली त्याच्या मागोमाग जाते आणि आता व्हॅनमध्ये बसते. जाता जाता अबोली गणपती बाप्पाच्या फोटोकडे पाहते आणि देवाचा धावा करत असते की लवकरात लवकर काहीतरी मार्ग काढ, अंकुश सरांना तिकडे पोहोचव. आता मात्र बहुरूपी अबोलीला फरफटत आणतो आणि आता गाडीमध्ये बसवतो. बहुरूप्याने अबोलीला गाडीमध्ये बसवल्यावरती इकडे आता आजीला जाग येते, कारण 4 वाजलेले असतात आणि तोपर्यंत 4 वाजता आजीला उठवायचं असतं शार्दूलला, जेणेकरून 5च्या गाडीने दोघंजणं कोल्हापूरला जातील. आजी उठते आणि 4 वाजले गो, पोराला मला उठवायला पाहिजे असं म्हणत आजी उठते आणि ती आता अबोलीच्या रूमच्या दिशेने जाते. पण अबोली रूममध्ये नसल्यामुळे आता आजीला खूप मोठा डाऊट येतो आणि आजी ताबडतोब अंकुशला कॉल करून हे सगळं कळवते. मग मात्र इकडे अंकुश तैनात असतो बहुरूप्याला धडा शिकवायला. अबोली विचार करत असते, शार्दूल बाळा तुझी तर मी सुखरूप सुटका करीन, तुला तर मी जीवनदान देईन, पण तुझी ही अबोली मावशी जिवंत राहणार नाही. हे सगळं तू तुझ्या अंकुश सरांना सांग की अबोली मावशी जिवंत नाही आहे आणि त्यांना या सगळ्यामधून मला आता माफ करायला सांग, असं अबोली आपल्या मनाशीच बोलत असताना अखेर अंकुश समोर येऊन उभा राहतो आणि आता बहुरूप्याचा खेळ संपतो. अंकुश सांगतो, तुझा खेळ संपलाय. अबोली म्हणते, सर तुम्ही देवासारखे आलात, खरंच तुमचे किती आभार मानू गणपती बाप्पा, तू माझ्या मदतीला धावून आलास. अखेर आता अंकुशने गोळी घालून बहुरूप्याचा खेळ संपवलेला असतो. तिथून पण पळून जाण्याचा बहुरूपी जो प्रयत्न करत असतो तो अंकुशने हाणून पाडलेला असतो. अबोली म्हणते, सर तुम्ही आलात असं म्हणत अबोली आता अंकुशच्या जवळ जाते. बहुरूपी मेलेला असतो. मेलेल्या बहुरूप्याकडे अबोली पाहते आणि म्हणते, सर बरं झालं बहुरूपी मेला, कारण शार्दूलच्या जीवाला धोका होता आणि बाकी सगळ्यांच्या जीवाला सुद्धा. अंकुश म्हणतो, आता ह्या बहुरूप्याला मारले खरं. अबोली म्हणते, हो पण हा कोण होता, याच्या मागचं सत्य काय होतं हे आपल्याला कसं समजणार? अंकुश म्हणतो, हे गुड त्याच्यासोबतच गेलं. पण ज्या वेळेला पल्लवीच्या रूममध्ये अबोली काही शोधत असते तर बहुरूपी मागे येऊन उभा राहतो आणि अबोली मी अजूनही जिवंत आहे असं सांगत असतो. आता अबोली मागे वळून पाहते. आता हे बहुरूपी जिवंत आहे, मेला आहे, त्याचा डुप्लिकेट आहे आणि त्याचा भूतकाळ काय आहे, मेलेला बहुरूपी जिवंत कसा राहिला, मालिका इतक्या गुंतागुंतीची का झाले, आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला येणाऱ्या काही भागातच भेटतील अशी आपण आशा करूया.